मुळातच महाराष्ट्राची राजकीय किंवा सामाजिक संस्कृती नाही. महाराष्ट्राने विचारवंतांच्या संदर्भातली एकूणच मोठी एक परंपरा म्हणा किंवा एक मोठी पिढी या राज्याला आणि या देशाला दिली. आज त्याच महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या आशीर्वादाने, भाजपच्या एकूणच पाठिंब्याने एक वेगळ्या प्रकारची चुकीची सनातन घाणेरडी प्रवृत्ती निर्माण होतीये की ती जन्माला आलेली आहे. हे मुळात महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आम्ही सांगत होतो की भाजप राज्यात आणि देशात सत्तेत राहिला या देशाचा तालिबान झाल्याशिवाय या ठिकाणी त्या तालिबान व्हायला वेळ लागणार नाही. आणि तो तालिबान झालेला आपण आता पश्चिम बंगालमध्ये पाहतोय. ती संस्कृती आता उद्या महाराष्ट्रात येईल का काय, अशा प्रकारची अवघड परिस्थिती आज झाली. भंडारे खरंच वारकरी संप्रदायाचे आहेत का, हा आता या ठिकाणी शोध लावण्याची गरज आहे. कारण कुठलाही वारकरी संप्रदायाचा किंवा जी मंडळी वैष्णवी संप्रदाय म्हणून घेतात त्यांनी कधी कुणावरही काळं फासले सोडा, काळे शब्द वापरलेले कधी तुम्हाला आयुष्यात दिसणार नाही. दुर्दैवाने भाजपने पोचलेली ही जी मंडळी आहेत ही सातत्याने अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने प्रवृत्ती इथं आणण्याचा प्रयत्न करतात. हे घटनेचं मी निषेध तर करतोच, पण त्याचबरोबर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपल्या आमदारांनी किंवा आपल्या मित्रपक्षाच्या आमदारांनी अशा प्रकारची केलेली पाठराखण मान्य आहे का, एकदा त्यांनी त्या संदर्भातला खुलासा हा महाराष्ट्राला नक्की करावा. पुण्यामध्ये मेट्रोवरती लाखो कोटी रुपयांमध्ये खर्च केला जातोय, मात्र वादळी वाऱ्यांना मेट्रोची पत्रे जी आहेत ती उडाल्याचे चित्र पिंपरी चिंचवडच्या रस्त्यांवर पाहायला मिळालं. पुणे मेट्रोचा हा खरंच भोंगळ कारभार म्हणायचा का, की एका प्रवाशाचा सुद्धा जीव वाचलाय, पत्र उडून थेट खाली तो रस्त्यावरती पडला, जर कदाचित प्रवाशाला लागला असता त्याचा जीव सुद्धा जाऊ शकतो. मुळात एखाद्या संदर्भामधलं काम, जे सरकारी काम सरकारी कंपन्यांनी किंवा सरकारचं जे काम चांगलं काम करणाऱ्या कंत्राटदारांनी केलं तर त्याचा फज्जा उडालेला आपल्याला दिसत नाही. दुर्दैवाने या ठिकाणी नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये किंवा देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये सातत्याने सगळी सरकारी कंत्राटदार ज्यावेळेस राजकीय माणसांना मिळतात त्यावेळेस मात्र या सगळ्या यंत्रणेमध्ये भ्रष्टाचार तर होतोच, पण चुकीचं कामकाज होऊन त्या संदर्भामध्ये नागरिकांचं आणि एकूणच सरकारच्या तिजोरी लुटल्याचा प्रकार आपण पाहायला मिळतो. मी जबाबदारीने पुणे शहराचं महापौर या नात्याने हे विधान करतोय. पुणे मेट्रोचं काम हे पुण्यातल्या सगळ्यात मोठ्या राजकीय नेत्याच्या नातेवाईकांकडे आहे आणि त्यांनी केलेला हा भ्रष्टाचार आज पत्रे उडून गेल्याच्या स्वरूपात आपण पाहतोय. त्याच्यामुळे पुणे मेट्रोचा हा उडालेला फज्जा हा भाजपच्या मोठ्या नेत्याला मिळालेल्या कंत्राटामुळेच आहे. कारण पुणे मेट्रोचं कामकाज त्यांनी केले आणि म्हणून आज या पुण्याच्या सगळ्या मेट्रोच्या दुरावस्थेला फक्त आणि फक्त भाजपच जबाबदार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.